हॅलो गाईज, वेलकम टू माय डेली ब्लॉग. तर आजचा माझा प्लॅन असा होता की मला सुट्टी होती आणि मम्मीची तब्येत पण थोडीफार ठीक नव्हती, तर मग मला जायचं होतं घरी. तर मी निघालेच तर मला गोलूचा कॉल आला की गोलूला पण इकडे काम होतं, तर मग गोलू स्कूटीवर येणार होता. तर मग गोलूला म्हटलं ठीक आहे आपण दोघं सोबतच जाऊ. गोल्याच्या शॉपवरती ते ब्लड स्केचचं क्लायंट आलं होतं, तर मग त्याला सोनूकडे यायचं होतं. तर मग तो आला. आता नेमकंच तो आलेला आहे बघा. हा गोलू नेमकंच आलेला आहे. त्यांनी विवेकला ब्लड वगैरे दिलेलं आहे आणि त्याला हेअर कट वगैरे पण करायचंय, मटकायचंय त्याला थोडस. तर मग आता त्याच्यासाठी चाललोय आम्ही बजाज नगरला. आणि बजाज नगरला चाललोय मी, गोलू आणि विवेक. तर चाललोय आम्ही बजाज नगरला. येऊ का? शाबास बेटा. हा अशीच पागल चाळे करतो, तुम्ही बघत असाल बिंडो कुठला. तर चाललोय बजाज नगरला आणि मी गोलू सोबतच जाणार आहे घरी स्कूटीवरती. ओके, ही स्कूटी आमची. आता चाललोय आम्ही विवेकच्या स्कूटी. चला येऊ का? बाय बाय. चला बाय. बसू द्या. हाय हाय बाय. आम्ही चालला असता आता. चलो चलो. अरे करावं पण आम्ही चाललेलो आहे बजाज नगरला. आम्ही आलो सलून मध्ये. डायरेक्ट भेटला कापला. झालं असं की सलून मध्ये गेलो पण तिथे लाईटच नव्हती. तर मग म्हंटल बजाज नगरला आलोय तर दाजीला भेटून जाऊ. तर आम्ही आलेलो आहे दाजीकडे. दाजीला जाऊन भेटू. गाडी चोरी झाली म्हणून. हा ना, खरं काय चालतो. दाजी बघा झोपेतून उठलेले. बिचारा दाजींना आम्ही डिस्टर्ब केलं. आम्हाला सगळ्यांना खूप जास्त भूक लागली होती. मग गोलूनी आणि सोनूनी जाऊन काय आणलं रे? गोलूनी सोनूनी जाऊन दाजीच्या पैशाचं राईस आणलं. गोलूनी आणि विवेकनी जाऊन दाजीच्या पैशांचं फ्राईड राईस आणलं. हे बघा. शाबाश बेटा, जलवा है हमारा. आता आम्ही ते खातोय पोट भरून. नंतर करा ते बैगन. तर माहिती का, आम्ही दाजीच्या शॉप वरती आलो होतो आणि जेवता जेवता नाही का बावळट माणूस तिथं प्रकट झाला. हा मला नाही का नुसतं चिडवत राहतो नेहमी. आता पण ठीक 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 करू लागला. गजब बेइज्जती है. खाली बसून ते बघा नुसतं असा खोडी घेतो आणि जातो. हा, तर आम्ही चाललोय. ते लाईट मुळे गोलूची हेअरकट कॅन्सल झाली होती ना, तर आम्ही चाललो आता हेअरकट साठी. हे बघा आम्ही मिरर मध्ये दिसतोय. नाही दिसत रे. तर आम्ही चाललोय आता सलूनमध्ये. फायनली गोल्याचा हेअरकट चालू झालेला आहे. गोल्या इकडे पाय. गोद्याला एवढं मस्त बनवणे आम्हाला. हा, मला काहीतरी काय म्हणते त्याला, समथिंग न्यू, काहीतरी युनिक लेअर वगैरे करू आपण. याच्यामध्ये कोणता हेअरकट करायचा ऊस टाईप करू. तर तुम्हाला दाखवू आम्ही फायनल लुक गोलूचा. सध्याला केस बोलून काय करतात. हा, फायनली गोलूचा हेअरकट झालेला आहे. गोलू किती मटकत आहे ना, बघून घ्या मिरर मध्ये. ये मागून आधीची स्माइल इग्नोर करा. वाव, क्या लड़का है, वेरी हैंडसम बॉय.
वगैरे सगळं केलं. गोलूचं हेअरकट वगैरे पण झालं. आज जे कामासाठी गोले आला होता ते काम झाले. आता मी चालले घरी. बघा माझी नेहमीची बॅग आणि हे गोपीसाठी पुढं जायचं का? हे ग थोडं घेऊन पडते, हे ग थोडं साधा गाजा तिच्या सोबतच राहते. पाण्याला काय उडलं, घेतलं का थोडं चला, घेतलं का थोडं चला. हा मग मी गरीब आहे म्हणून मग मी तेच घेऊन चालते. माझ्याकडे जास्त पैसे नाहीये. आता मी गोपीसाठी स्वेटर घेतलाय. घरी गेल्यावर गोपीची रिॲक्शन बघू. तर मी आता निघते, गोलू आणि मी. तर सोनू बाय बाय. बाय बाय. ते बघा तो कसा खुश होतोय. कैसे कैसे लोग रहते हैं यार. काय झालं? मी चालले विवेक. तुझी ओव्हर ऍक्टिंग बघा. तर मग बाय बाय. सुख कळले दुःख झाली. तर मग फायनली आम्ही निघलोय. येऊ नका परत, लवकर या लवकर या. आम्ही निघालेलो आहे. एवढी थंडी वाजली ना, एवढी थंडी ना, एवढं स्वेटर घालून पण खूप जास्त थंडी वाजतीये. पण घरी तर जावं लागत. आता घरी जाऊन लगेच ब्लँकेट मध्ये घुसावं लागत. चला आता निघालेलोय. जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना. तर आम्ही फुलंब्री मध्ये आलेलो आहे. थंडी वाजली आहे आणि बोलू त्याची शॉप बंद करतोय. फायनली आम्ही घरी आलो. एवढी थंडी होती. आम्ही आलोय फायनली घरी. आणि गोपी बघा खूप थंडी आहे. गोलूच्या कामामुळे थोडस लेट झालं होतं, पण केलंय फायनली काम आणि आलोय आता घरी. तर हे बघा मी गोपीला काय आणलंय. गोपीची काय रिॲक्शन आहे म्हणूनच बरोबर आहे. इकडे गोपी, इथं बैस, इथं बैस इथं. गोपी आपण मी तुला काय आणलं उघड. गोपी नाच नाच, गोपी नाच. मावशी पप्पी घ्या आता पटकन. पप्पी घे तिची, पप्पी घे. आवडलं तुला? कसं आहे? कसं आहे तुला स्वेटर आवडलं? असं कर छान आहे का? मावशी आय लव्ह यू म्हण. मौसम तो ऐसा लग रहा है दिल गार्डन गार्डन हो रहा. तर गोपीला जे सरप्राईज होतं मी ते दिलं. गोपीला स्वेटर. आता जेवण वगैरे पण झालंय. गोपी तर खूप खुश आहे. आता मस्त डान्स वगैरे करतोय. हे बघा पिनी स्वेटर बघितलं आणि त्याचं जुनं स्वेटर काढलं आणि लगेच नवीन स्वेटर घालतोय गोपी. हे बघा तो किती मटकतोय ना ते पण बघून घ्या. त्याची कॅप पण बघा. जादू. त्याच्यासोबत मम्मी पण खुश झालेली खूप जास्त. हे बघा आणि गोल्या सगळ्यांची गंमत पाहतोय. गोला डायरेक्ट रॉकेट चालत होता आज. हे बघा मम्मीला काही चेन लावता येईना. तर मग भेटू आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. गुड नाईट.